भाग 27. मागील भागात आपण पाहिलं की प्रेम राधाच्या भाचीच्या वाढदिवसाच्या पार्टीला यायला नकार देतो. तशी थोडी रागातच राधा तिथून निघून जाते. आता पुढे. बरं, तुमचा टाइमपास झाला असेल तर आता मी जाऊ का? तो सर्वांना डोचत म्हणतो. मला जरा महत्वाचं काम आहे, ते उरकतो म्हणत तो त्यांना काही पुढे न बोलू देता निघूनही जातो. काय यार, हा पण इतका चांगला चान्स आला होता तिला प्रपोज करायचा. अनुराग जरा चिडूनच बोलतो. हा तुमचा मित्र फारच आगाऊ आहे असं नाही वाटत का तुम्हाला गाईच? स्नेहाही जाणाऱ्या प्रेमकडे पाहत तोंड वाकडं करत म्हणते. आता यात आगाऊपणा काय? तो संदेश मध्येच बोलतो. तुझी मैत्रीण बघ ना जरा, कसला नसलेला भाव खात आहे. तो नाही बोलत तर तीही आपलं प्रेम सांगू शकत नाही का त्याला? संदेश रागवत बोलला. अरे पण तिचं तेच स्वप्न आहे ना, तिची तशी इच्छा आहे ना. मनवाही आता बोलते. हो, आणि त्यामुळेच आपल्याला आता शांत बसावं लागत आहे. खरं तर यांचा गैरसमज दूर झाला आहे आधीचा. हीच आपल्यासाठी सुखामय गोष्ट आहे. अनुराग गंभीर होत म्हणतो. पण आता पुढे काय करायचं? ह्याला कसं तिला प्रपोज करायला भाग पाडायचं? मनवा. बघू आता, त्या सर्व कॅम्पवरच अवलंबून आहे. सुस्कारा सोडत अनुराग म्हणतो आणि मग सगळे तेथून निघून जातात. संध्याकाळी पार्टीला जे जायचं होतं. बस राधा, काही दिवसच, मग तू कायमची या प्रेमची होणार आहेस. एका ग्रीटिंग वेल शॉपमध्ये ग्रीटिंग आणि गिफ्ट्स खरेदी करायला आलेला प्रेम आपल्याच विचारात हरवतो आणि हसून काही गेम्स गिफ्ट घेऊन निघून जातो. यार, हा प्रेम सुद्धा. त्याला दिसतंय माझ्या मनातले सर्व गिले शिकवे गेले आहेत आता, आणि तिथे फक्त त्यासाठी प्रेमच प्रेम आहे. तर हा का नाही करत आपल्या प्रेमाचा इजहार? राधा आपल्या रूममध्ये मस्त असा अनारकली ड्रेस घालून तयार होत स्वतःशी बोलत होती. काय मॅडम, कुणी इजहार नाही केला आपल्या प्रेमाचा? ज्यामुळे आमच्या छोट्या मॅडम वैतागल्या आहेत आणि त्यामुळे ड्रेसही उलटा घालून बसल्या आहेत. तेवढ्यात तिथे शुभांकर जिजू तिच्याकडे हसून पाहत म्हणतात, जे नुकत्याच तिच्या रूमच्या शेजारीच असलेल्या आपल्या बेडरूममध्ये चालले होते आवरायला. पार्टीला आता बस काहीच वेळच उरला होता. काही नाही रे जिजू. त्यांचा आवाज ऐकून ती आपली जीभ चावते आणि मनात प्रे करते की त्यांनी काही ऐकलं नसावं. ती माझी फ्रेंड, आपली डॉक्टर स्नेहा नाही का रे? तिच्याबद्दल बोलत होते मी, ती सावरत बोलते. ओ, पण इजहार ते कसला तिने करायचा होता? डॉक्टर शुभांकर. तसं आता काय उत्तर द्यावं राधालाही कळत नव्हतं. अहो ते जिजू, मी तिला, तोच तिथे स्नेहा येते. ते कॅम्प आहे ना आपला, ती आठवत बोलते. हो आहे, मग त्याचा आणि इजहारचा काय? ते तिलाच आता प्रश्न करतात. तीही आता काय सांगावं म्हणून गोंधळली होती तर राधाही बोल ना प्लीज तू, असं तिला खुणावत होती. अहो ते आपलं कॅम्पला मी आधी येणार नव्हते ना, म्हणजे येऊ की नको असं तळ्यात मळ्यात चाललं होतं. म्हणून मग ती म्हटली की इजहार कधी करणार म्हणून. ती कशीबशी बोलते, जे म्हणायला येईल ते. अगं पण त्यासाठी इजहार कशाला हवा? ते तर पुरते गोंधळले होते. त्याने या दोघी चांगल्याच अडकल्या होत्या. आता जिजू, तुम्हीच मला सांगा, हिंदीत इजहारला होकार म्हणतात की नाही? आता राधा पुढे आली. हो, मला तरी शिकवण्यात तसंच आलंय. पुढं बोल. ते हां, आम्हालाही जिजू तेच शिकवलं आहे. पण आता मला सांगा, हिचं काय सुरू होतं कॅम्पमध्ये? हो ना म्हणजेच होकार नकार, असंच बरोबर ना स्ने? त्यांना कळत होतं की खोटं बोलण्याच्या नादात आपण आता अतिमाती खातोय, पण सध्या वेळ मारून नेणं गरजेचं होतं. हा ना, तेच मी म्हणते. माझा होकार, इजहार. स्नेहाई हो मध्ये हो म्हणत पुढे सरकली. होकार, इजहार, ते. अरे यार तुमचं काय? अरे यार काय तुमचं हिंदी? मला तर वाटते माझं एक दिवस हिंदी विसरून जाईल. तुम्ही आवरा तुमचं, मीही जातो माझं आवरायला. तेही तोंड वाकडं करतात आणि निघतात. तशा या दोघे एकमेकांकडे पाहून हुश करतात. बाय द वे राधा, ज्याचा तुला इजहार आहे ना, तो लवकरच आपला इजहार करेन हं. गेलेले जिजू परत माघारी येतात आणि हळूच राधाच्या कानात बोलतात, जे ऐकून राधा शॉकमध्ये होते. तिचे डोळे मोठेच्या मोठे होतात. ते तिला डोळा मारून ऑल द बेस्ट म्हणून निघून जातात. काय ग, अशी शॉकमध्ये का उभी आहेस?
आणि काय सर म्हणाले तुला? तसं स्नेहा तिच्या जवळ येत म्हणते, स्नेहा ते तुला माहीत आहे का? साली शॉक आणि जिजा रॉक तसंच आत्ता घडले ग, असं म्हणत राधा त्याच शॉकमध्ये आपलं आवरायला लागते. आणि तिला तसं पाहून हे काय आता भलतं असा विचार करत, मरू दे तिकडे या दोघांना, आपण आपलं आवरू असा विचार करत तीही आपलं आवरायला लागते. मा आवरलं का तुझं? अंजली आपल्या आईच्या रूममध्ये येत विचारते. तिकडे प्रेमच्या घरी पार्टीला जाण्याची गडबड चालू असते. मा आणि आई फ्रेंड असल्याने अर्थात त्यांनाही आमंत्रण असतेच, पण पार्टीत फक्त मा आणि अंजली जाणार असतात. प्रेमने तो येणार की नाही अजून निश्चित सांगितलं नव्हतं. मा खुश असतात, कारण बऱ्याच वर्षानंतर त्या भेटणार होत्या आपल्या मैत्रिणीला. तर आमच्या अंजली मॅडम खुश होत्या. अनुराग सुद्धा येणार जे होता. एकूणच पार्टीसाठी शर्मा परिवारही उत्सुक होता जाण्यासाठी. हो ग, आवरलं आहे, चल म्हणत माही तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतात. आज तीही क्लासी दिसत होती. तिने आज मुद्दाम साडी नेसली होती. काय मॅडम अँजी, कुठे दौरा म्हणायचा आज? तोच प्रेम त्या दोघींजवळ येत म्हणतो. आणि हे काय नवीन खूळ म्हणायचं? तू पार्टीलाच चालली आहेस ना, की स्वतःचा आज एंगेजमेंटचाही विचार आहे? तो तिला हसत चिडवतो. हो ना, मलाही प्रेम आज काही कळेना. बड्डे पार्टी कोणाची आणि कोण नटलं आहे? आता तिची आई म्हणजेच प्रेमची काकी तिथे येत म्हणतात. मी काय म्हणतो छोटी मा, आपण हिचं ना आजच शादीही उरकून घेऊ. मुलगाही रेडी आहे. प्रेम आपल्या चाचीजवळ येत तिच्या लक्षात येणार नाही असं डोळा मारत म्हणतो. कोण रे, कोण मुलगा? तसं छोटी माही आता त्याच्यात सहभागी होतात. अगं छोटी मा, अशी काय करते? आपल्या गावी नाही का त्या कान्हाच्या मंदिरात एक रामू काका बसलेले असतात? तो तिला चिडवत होता. अरे हो रे प्रेम, त्यांनी एकदा तिला मागणी घातली होती ना तुझ्या छोट्या बाबूंजींजवळ. त्याही छेड. काय चाललंय यार तुम्हा दोघांचं? चांगलं आवरलं तरी मला टोकतात आणि नाही आवरलं तरी. बडीमा आता तूच बघ ना ग, ती तक्रार करत या दोघांची बडीमाकडे जाते. अरे काय चाललंय प्रेम, आणि काय छोटी, तू पण आता लहान झालीस का? जरा रागवत बडीमा म्हणतात. आज आम्ही फक्त बोलणी करायला जाणार आहोत तिकडे, आणि मग शादी. हा, बडीमा म्हणतात आणि तसं दोघं मोठमोठ्याने हसायला लागतात. बडीमा आप भी म्हणत ती मग रुसून तिथून निघून जाते. तसं आता बडीमा या दोघांत सामील होते. प्रेम, छोटी, चला आम्ही येतो. तू प्रेम काय करत आहेस? तुलाही बोलवलं आहे म्हटलं. त्या आता प्रेमला विचारतात. अगं मा आलो असतो, पण नाही, वेळी मला एक काम आले. ते करून वेळ भेटलं तरी येईल, नाहीतर नाही जमणार. पण तू एक काम कर ना, त्या परीसाठी मी काही गिफ्ट्स देतोय, ती तेवढी तिला आवर्जून दे. तो आपल्या हातातील बॅग त्यांच्या हातात देत म्हणतो. हे प्रेम तू खूप छान केलं. बरं, आम्ही येतो. मॅडमचाही रुसवा काढतो, त्यांना त्यांचा आवडता आईस्क्रीम खायला घालून. मा हसत म्हणतात आणि दोघांचा निरोप घेतात. काय रे प्रेम, आज इतक्या रात्री तुला कसलं काम? छोटी मा कुतूहलाने विचारते. काही नाही ग, ते असंच जरा राधेची गंमत घेतोय, आलोच मी. तो हसून आपल्या रूमकडे निघून जातो. ह्या प्रेमचं काय चाललं असतं ते कळतच नाही. चला रूपवती, आपल्याला रात्रीचा स्वयंपाक आहे म्हणत छोटी माही किचनकडे निघून जातात. प्रेमही आपल्या रूममध्ये येऊन गाणं गुणगुणतच आवरायला लागतो. भाग कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.